म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती सोचले ते जीवित हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये अरे दिघ्या काय चाललंय तुझ्या किचन मध्ये अरे काय अरे काय म्हणजे वर्षाचे 12 महिने तुम्ही बाल माणसं काम करतात की नाही आज म्हटलं एका पुरुषाने जेवण केल्यानंतर कसं वाटतात म्हणा तू जेवण करणार हा, मग वा 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 बघावं तेव्हा त्या कुशल बरोबर मंग्या बरोबर भाऊ बरोबर विजय बरोबर बाहेर चक्काट्या पिटत असतो आणि आज तुला जेवणाची हुक्की आली अरे काय आता देवान तुका तोंड दिलं चांबड्याचा आम्हानंतर रावला मातीचा असता तर फटकत फुटत गेला असता गप गप हा. मला माहितीये ती हेमांगी नम्रता तृप्ती सगळ्यांकडे जाऊन शायनिंग मारत असतो आणि आज तुला जेवण करायचंय अरे निदान कॅमेरा समोर तरी इज्जत घालव नको ना कळलं आज पाहिजे ना कसं? सगळ्यांना असं हे धंदा- म्हणजे आता तुझं कसं कसं झालं झालं म्हणजे काय तुझं काय काम आलं कसं झालं कसं झालं नाही, तुझं कसं झालंय माहितीये दिघ्या हा. संसाराचा गाडा दोघं म्हणून ढकलू आणि घरी जाऊन बघतो तर पोरगा माझा टकलू हा? मग तुलाच काय फक्त म्हण म्हणता येते नाही, नाही, माझ्याच बरोबर. किचन हात लावून हात म्हणजे मी त्याचं काम करते नाही. नाही, नाही, मला करायचंय. प्रत्येक अरे, वेळा तुम्ही असं करता दामड्याने मला बोलवलं आवश्यक खाव महाराज माझ्या किचन मध्ये काय करतस नाही म्हटलं तुमचा काम जमता का बघ होत माझा काम माझा काम तुमचा काम अंगाला घाम काय ते अच्छा मसाला प्रस्तुत काय तो? माझा इथे वाक्य तुमचा? हा. नमस्कार नमस्कार बादशाह मसाले प्रस्तुत आम्ही सारे खळीच्या या भागात आणि कोकणी महोत्सवात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतोय आणि कोकणी महोत्सव म्हटलं की गाराणं घालणं आलंच तर मी तुम्हाला विनंती करतो मी नाही. अरे तू कशाला घालतो तू ये तू घ्या ठीक आहे गाराणं घाल गाराणं घाल हा. घराला तर घालू का ना हा, हा. म्हणजे ह्या म्हणजे कसं आला माहिती आहे हा. आगा असला तर मागा असला हा. आणि पाठ सुनीला तर गुरुवार रावला म्हणजे जेव्हा जेव्हा महाराजा 12 गावच्या 12 राटीच्या 12 वायवाटीच्या महाराजा होय महाराजा आज सालाबाद प्रमाणे दामलेंच्या किचन मध्ये आम्ही दोघाही मिळून घुसलो महाराजा होय महाराजा दामले किती जबरदस्त तरी काम करत असले म्हणजे हैसर किचन मध्ये उभे राहून तरी त्यांच्यापेक्षा आपण कसा करत आलो ह्या दाखवतो प्रयत्न आम्ही करतो महाराजा होय महाराजा तर त्यांच्यानी आमका हैसर वारंवार बोलवची त्यांका बुद्धी बी महाराजा होय महाराजा आणि होच आम्ही सारे खवय्ये हो कार्यक्रम फक्त महाराष्ट्रातच नाही देशातच नाही तर अख्ख्या जगात आता असा त्याच्या दुप्पट फेमस होऊन दे रे महाराजा होय महाराजा चला गाराने झालेले आणि तुमच्या दोघांचे मी खूप मनापासून स्वागत करतोय आमच्या कोकणी महोत्सवाचं उद्घाटन दिगंबरच्या हस्ते झालेलं आहे असं मी जाहीर करतोय आणि आजपासून कोकणी महोत्सव कोकणी पदार्थ आणि कोकणी माणसं आणि कोकणी भाषा ह्याच्यावर आपण जबरदस्त बोलणार आहोत मला बोलायला नको हा, कोकणी बिकणी लय बेकार असतं हा, ते. ओके चला तुमच्या दोघांचे स्वागत करतो आणि फू बाय फूच्या सेटवर आलो की काय असा मला एक प्रश्न पडला मनातल्या मनात पण नंतर माझ्या लक्षात आलं की आपण कोकणी महोत्सवाला सुरुवात केलेली आहे ओके आता मला सांग तुझं मूळ गाव कुठलं माझं मूळ गाव इन्सुली म्हणजे सावंतवाडी तालुका आहे हा. त्यात एक छोटस गाव आहे इन्सुली म्हणून बर ते माझं मूळ गाव आणि तुझं मालगुंड मालगुंड ते कुठे आहे जवळपास कशाचं? गणपतीपुळ्याच्या जवळ केशव सुतांचं गाव हा मालगुंड कोकणात किती वेळा जाणं येणं तो वर्षातून वर्षातून गाव महिन्यातून जातायच मी एकदा तरी महिन्यातून एकदा हा म्हणजे काय सांगतो हो. काय तिथं काय आहे तुझं म्हणजे माझी तिकडे भाऊ बहीण प्रॉपर्टी वगैरे काय नाही हा फारशी पण भावंड असं. कोकणातली भाषा असं हीच सांगणार property नाही, नंतर प्रॉपर्टी नंतर सांगणार आहे तो किती नाही नाही अचानक जाहीर इलेक्शनला उभं राहिल्यानंतर जाहीर करेल पण आता भाऊ आहेत माझी बहीण आहे हा आणि त्यांची मुलं वगैरे आहेत फर्स्ट क्लास आणि बाकी सगळे आपले अख्खे सिंधुदुर्गातले जितके लोक असतात रहिवासी ते सगळे आपलेच आहेत. आपलेच त्यामुळे मी आहेत. दर महिन्यात जातो आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे आमचे दादा आहेत ना कोकणात दादा जायलाच पाहिजे बरोबर घरचा माणूस हो म्हणजे काय ओके आता हे बरंच काय काय डाव मांडलेलं आहे हे तू बनवणार आहेस का ती बनवणार आहे सुप्रेचे चेहरा असं नको रे मला बनवू नये असं चेहरा लिहिलेलं आहे प्लीज मला बनवू द्या काही बनवणार नाही
आणि कसं 50% आरक्षणामुळे आपण फारशी काही किंमत रवलेली नाही ते आहे बरोबर. महिलांका सगळा काय तर आपण देऊन टाकू. म्हणजे थोडक्यात ही 50% आणि आपण दोघे 50%. हे ना? हे? हो बाजूला खाव घरात. काय पसारा करून ठेवला सगळा उचल कसं तिघू वागवत रे तुला ती? आता त्याचा चमचा दे. आता काय? आता आपण बनवणार आहोत नाही आधी मला नाव सांग. सुप्रिया. बघलास हे, तुझं काय पदार्थ काय त्याचं नाव सांग. पदार्थ वांग्याचं सागलं. वांग्याचं सागलं हा टिपिकल कोकणातला. हो बरं मला साहित्य सांगतेस काय काय? आमच्या कोकणात वांग्याचा सागला असं म्हणतात. हा. त्यामुळे आता पुढचा सागला ह्या बनायचा पारंपरिक विधी. बरं, पारंपरिक विधी. ओके. चिरलेला कांदा, हा. वांगी, हम्म, धणे, हम्म, चिंचेचं कोळ, हम्म, लाल मिरची सुकी, हा हम्म. खोबरं, मीठ, मेथी, मोहरी, जिरं. आता काय पहिल्यांदा काय करायचं? तर पहिल्यांदा जे सगळं ड्राय आहे ते आपण थोडं थोडं भाजून घेऊया. ते अजून ड्राय करायचं. ड्राय करते. हा. आणि ते दोन्ही झालं की मग जे बरं बनणार मेथी त्याला फार थोडी fry घ्यायची, मेथी थोडी घ्यायची नाही मारला तुझा विनोद मारला दिली. म्हणतात. मारला जिरं जिरं आणि धणे. खोबरं खोबरं नंतर आधी हे पहिलं थोडस भाजून घ्यायचं. पण हे भाजून घ्यायच्या ऐवजी तळून घेतले तर? नाही कशाला ऑइल दिसतंय ना ऑइल. यापुढे दामले साहेब प्रशांत दादा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न तू विचारू नाही का? हा. काय जनरली असं सगळं भाजण्याचं काम किंवा फोडणीचं काम ह्या तव्यावर किंवा कढईत देतात की ना, हो. मग हैसर मातीचा भांडा कशासाठी? हा ही आमच्या कोकणची स्पेशालिटी आहे. त्यातून काय होतं म्हणा? ह्याच्यात मातीच्या भांड्यात बनवल्यानंतर हा. एक तर त्याची चव वेगळी लागतात हम्म. आणि कोकणचं स्वाद त्याच्यात भरलेलं असतं त्या मातीच्या भांड्यात. त्यामुळे कोकणात तुम्ही गेल्यासारखं तुमका फील येतं. फील येता. हा. हे झालं तर भाजलं. आता त्याच्यात खोबरं घालायचं. हे आणि जर चुलीवर ठेवून केलं तर आ हा हा बहारदार. आता हे चांगलं भाजलेलं आहे. आता त्याच्यात आपण मिरच्या घालायच्या. शाबास. हे सुप्रिया या मिरच्यांमध्ये खरंच असतं का हो तिखटपणा? हो असतो ना. नाही जाणवत नाही पण ना तो का? ह्याचं ना? असं होत नाही. नाही नाही असं होतं. नाही पण ह्याच्यामध्ये असतो तिखटपणा. हो कलर छान येतो त्याचा ओरिजिनली. आणि आमच्या कोकणात हे मिरची जास्त वापरतात. हम्म. त्यामुळे कोकणी माणसासोबत तिखटपणा जाणवलं नाही पण थोडस असतं. काय ह्या मिरच्यांचं ना ह्या नाही, सध्या ती तिथे बिजी आहे त्यामुळे Busy, busy. ते तू ह्या प्रश्न- मिरच्यांचं ना माशाचं कालवण खूप सुंदर होतं. बर झालं झालं? नक्की काढा कसं याच्यात? आता ह्याचं काय करायचं? हे वाटण. आता मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं. शाबास वाटण. ओके हे सगळं मिक्सर मधून काढायचं ना आपल्याला आणि अजून काही घालायचं नाही ना? नाही एवढंच. ओके मंडळी आम्ही हे मिक्सर मधून काढून घेतो. आमचं हे जे काय वाटण करायचं होतं मिक्सर मधून ते आम्ही तयार केलेलं आहे. सुप्रिया आता काय करायचं मला सांग. तर ते वाटण आपण वाटलं. हम्म. त्याच्यात आपण चिंचेचा कोळ घातलेला आहे बरं. आणि मीठ घातलेलं आहे. बर आता हे वाटण आपण ह्या वांग्यामध्ये भरायचं. ओके तिथे त्यात आपल्याला तेल लागणार आहे का? हो हो मग घालू आता थोडस हो चालेल. म्हणजे काय आपला वेळ कमी आपल्या गप्पा मारता येतील जास्त. बघ हा, yes, बस बस. भरलं वांग. हा तसंच आहे थोडासा प्रकार. मसाला याचा वाटण वेगळा आहे, वेगळं आहे. वेगळं आहे, हा. त्यामुळे त्याचं नाव ते तसं आहे. म्हणून त्याचं नाव सागला. हम्म. हा? बस 2 बस झाली ना हो. तुमका एक माका आहे. बस आणि मला तू 2 वांगी खाल्ले तर पुढच्या वेळा आमका हे जागा पुराची नाही. हा? 2 वांगी खूप झाली. बरं असं दे. तिला एक छोटं देऊया हे बरोबर देऊन टाका चला. छोटं छोटं. मी काय म्हणते हा. ही तिन्ही वांगी मी खाते. हा. आणि बघा ना मी खूप सुंदर रीती खाते. अच्छा म्हणजे खाताना पण आम्हीच बघायची आणि करताना पण आम्हीच बघायची. बरं बरं. जीवाल्याने आमका बोलवल्याने का सांगायचं? वा वा. झालेलं आहे. फर्स्ट क्लास. बस. हा. आता मोहरी घाल. तुझा आवाज येतो ना? का कसला? नाही? फोडणीचं असं फट 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 फट. तुझी मुलगी किती वर्षाची? माझी मुलगी आता 10 वर्षाची. 10 वर्षाची. मुलगा 13 वर्ष. तिचं काय खाण्यापिण्याची आवडी? मासे आई जे करेल ते. मासे. मुलगा माझा मासे नाही खात. बर तो काय तो आणि किती- तो आता 9वीत आहे. 9वीत आहे. आणि नवरा मासे नाही खात. डोकं त्यामुळे- खातो. नाही रे नाही रे बाबा असं नाही करत रे. बाबा बाबा. झालं. आता आपण याच्यात कांदा घालू. तुला पण एकदम फास्ट बनवते हा तू सगळं. मग हा लगेच ना ताबो. मला मुळात जेवण करण्याची आवड आहे.
म्हणजे अशी खूप लोक आली घरी आणि खूप असं जेवण करायचं असेल तर मला फार उत्साह येतो. सकाळपासून 5 हा हा फालतू मला खूप असं जमायला आवडतं पाहिजे की काय सगळं. करू आणि काय नको असं असतं मला. वा वा वा. किती वेळा बोलवलंय तरी तुम्हाला खूपच्या टीमला जेवायला? माका एकदा पण बोलवू नाही हो. नाही बोलायला. हा, काय बघितलं? ते विसरतो. पण हे जे आहेत ना डबा घेऊन येत्या? दिग्या किंवा कुशल, मंग्या, भाऊ, अंशू हे म्हणजे हक्काची माणसं आहेत की आज मासे खावेसे वाटले, आज कंटाळा आलाय सेटवरचं जेवण, काहीतरी करून घेऊन ये असं हक्काने सांगू शकतात ते. परत आमचे वांदे कशामुळे झाले माहिती आहे? त्यांनी डायटिंग सुरू केलं ना हल्ली. तो डबो बंद झालो. म्हणजे दुसऱ्यांसाठी लर्निंग का तिच्यासाठी? नाही माझ्यासाठी नक्की. तू पण ते तुमच्यासाठी करून आणते मी नाही असं नाही. अरे हे झालं. ओके. सुप्रिया भयंकर चिडलेला. आता आपण कांदा ना, 2 मिनिटात बरोबर लालला होतं. झालो ना. हा जो मसाला आहे ना हम्म. हा थोडासा याच्यात घालूया म्हणजे त्याची ग्रेव्ही तयार होईल जरा. बरं. ए, शाबास. आणि मीठ जरा कमी पडेल कारण आपण कांदा घातलाय ना. हो. चवीपुरतं मीठ. तर थोडं याच्यात पाणी घालूया. बघ, आमच्याकडे पाणी पण मातेच्या भांड्यात. हा. क्या बात आहे. वा वा. हे झालं. साईडने अशी उकळी यायला लागली जरा जरा की आता ही वांगी चुरायची. क्या बात. रत्नागिरी स्टाईल मध्ये बनवलं. रत्नागिरी स्टाईल कोकण. कोकण. आता काय हे होत आलं म्हणजे आता झाकण हो उघड- झालंच आहे ऑलमोस्ट. झाकण घाल. अरे वा हे जो- आहा. काय कॉम्बिनेशन दिसतंय ना मस्त एकदम. आणि हे आपल्याला कशाबरोबर खाता येईल? तांदळाची भाकरी? भाकरी. तांदळाचीच भाकरी छान लागेल हो. आणि किंवा गावठी भात, गावठी भात, हातसडीचा म्हणजे भात आमच्यात असतो. त्या का उकडो भात म्हणतो. उकडी भात, उकडी भात. हा, तो पण छान लागतो. भूक लागली रे, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. वांग्याचं सागळं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चिरलेला कांदा, वांगी, धणे, चिंचेचा कोळ, सुकी लाल मिरची, ओलं खोबरं, मीठ, मेथी, मोहरी आणि जिरं. कृती: प्रथम गॅसवर मातीचं भांडं ठेवून त्यामध्ये मेथी, जिरं, धणे, सुकं खोबरं आणि सुक्या लाल मिरच्या भाजून हे मिश्रण मिक्सर मधून एकत्र वाटून घ्यावं. या वाटणामध्ये चिंचेचा कोळ आणि मीठ घालून सारण तयार करावं आणि ते चिरा दिलेल्या वांग्यांमध्ये भरावं. मातीच्या भांड्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, कांदा, वाटलेला मसाला, मीठ आणि पाणी घालून मिश्रण उकळून घ्यावं. त्यामध्ये सारण भरलेली वांगी घालावीत आणि मातीच्या भांड्यावर झाकण ठेवून शिजवून डिश सर्व्ह करावी. चला, मला खात्री आहे तुम्ही सगळे व्यवस्थित लिहून घेतलेलं असणारच. आता स्वतः दिगंबर नाईक अतिशय चेहरा आत्मविश्वास घेऊन एक वेगळाच पदार्थ दाखवण्यासाठी इथे आलेले आहेत आणि सुप्रियाची त्याला साथ आहे पण तिला काही खात्री वाटत नाहीये असं तिचा चेहरा सांगतोय. पण असो, दिगंबर, दिगू, काय करणार आहेस म्हणे तू आज? मी आज भोपळ्याचे वडे करतो नाही. हो. आणि वैशिष्ट्य म्हणजे हे भोपळ्याचे वडे खूप आवडतात कोकणातल्या लोकांना आणि गणपतीसाठी नैवेद्य म्हणून पण ते ठेवतात. गणपती प्रसाद म्हणून. हो? तर ते वडे मी हो म्हणजे माझ्यावर काय विश्वासच नाही की काय तुमचं? अरे नाही, मग. एकदा तिचं नाही, कन्फर्मेशन हा, झालं पाहिजे. हा, 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 असं नको व्हायला गोंधळ. साशंक नजरेने त्याच्या माझ्याकडे बघतात. हो तर आता ह्या मी पाणी ह्याच्यावर तापत ठेवलेला, बरं बरं. पाण्यात उकळी इडलेली आहे. हा. ह्याच्यात आता मी थांब, आधी मला साहित्य सांग काय काय साहित्य सांगतोय ते काय वापरण्याचं आहे मला कळायला पाहिजे ना. बरोबर. आणि खवय ना हे हा काय बघा, आहे? म्हणजे काकडी. नाही भोपळ्याचं खीस. भोपळ्याचं पीस. हा त्याच्यानंतर हा. रवा, हम्म. हे तांदळाचं पीठ, हा. गव्हाचं पीठ, गूळ आणि मीठ. वा सगळं बरोबर सांगितलं. पाठांतर चोख जा. मग आता मी आणि नाही आणि हे तर झालं आणि ते काय आणि हे तिथे झाल्यानंतर ह्याच्या गॅसवरती तेल तापत ठेवलेला. तेल तापत ठेवलेलं आहे. ह्या आपलं ह्याचा जो किस आहे भोपळ्याचो तो ह्याच्यात टाकायचो, तो शिजवायचो, त्याच्यामध्ये गूळ टाकायचा. बरं. तर शिजल्यानंतर ही सगळी पिठा आणि चवीपुरता मीठ घेऊन आमचा आमचा गोंधळ होतो एक 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 एक. हे जरा ते आपण भोपळ्याचं कीस ह्याच्यात आपण काय खूप पहिल्यांदाच बनवतो हा. ना, तेव्हा ते उत्साह excited खूप आहे. आहे माझा, खूप असं उत्साह. की काय करू आणि काय नको असं झालंय म्हणजे त्याला. लहानपणी चालताना सुद्धा तसंच झालं होतं तुझं. आई वडिलांनी मला फोन करून सांगितलं की खूपच उत्साहाचा होता. पळत सुटायचा तो. हा. ओके. आता हे आता शिजल्यानंतर वर शिजलो की नाही की त्याच्यामध्ये गूळ टाकायचा. गूळ आता शिजायला जास्त वेळ लागणार नाही ना? नाही नाही, जास्त अगदी नाही. एक एक अर्धा मिनिट.
अर्ध्या मिनिटात शिजलो की त्यात गुळ टाकायचा. हा कधी शेवटचा केला होतास पदार्थ तू का आजच पहिल्यांदा पहिल्यांदा आज करतोय पहिल्यांदा बहुतेक, हा? करताय पहिल्यांदा. ते सगळे प्रयोग आमच्यावर आहेत. हा. बर बर ठीक आहे. हक्काचा माणूस दुसरं कोण नाही हो माझ्या हातचा खाणार. नाही आणि तुझा पदार्थ इतका काही खराब नाही होणार याची खात्री आहे हो मला. ना, मग मला पचेल तो. होय ना बस. ओके हे झालं बहुतेक. नाही होता शिजला मोठा करू काय थोडासा. थोडा किंचित हा. त्याला काही जास्त वेळ नाही लागत खरं तर. बनवतोयस ना बनव. आता ह्याच्यात मी आता गुळ टाका. अरे वा. सुप्रिया सांग हा. किती घालू. घाला घाला. हे वडे ना थोडेसे गोडसरच छान लागतात. हा होय ना. हो. आता आम्ही काय करतो हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतो कारण गुळ जरा वितळायला वेळ लागेल. त्यात दिगू फिरवते म्हटल्यावर काही सांगता येत नाही. दिगंबरने व्यवस्थित दिगूने सगळं असं एकजीव करून घेतलेलं आहे. बरोबर. आणि आता पुढे काय करायचं मला सांग. आता पुढे काय करायचं की ह्याच्यामध्ये ह्या पीठ टाकायचा. हा ह्या गव्हाचा पीठ हा. हा ह्या तांदळाचा पीठ हा. हा आणि रवो जास्त नाही टाकायचो. रवो 1 चमचो. बर 1 चमच्याच्या वर नाही. हा म्हणजे लागला तर अजून तुला खुसखुशीत पाहिजे असेल तर? पाहिजे तर अजून 1.5 चमचा. आणि मीठ. चवीपुरतं मीठ. आता आता हे हे सगळं सगळं एकजीव करून एकजीव करून घ्यायचा. पण माझं म्हणणं काय आहे आपण हा. हुशार आहोत तिघेही हुशार आहोत. हो. तर आपण हे एकजीव केल्यानंतर जे आहे हा. ते आपण ऑलरेडी तयार करून घेतलेलं हो. आहे. व्हाय टू वेस्ट टाइम ना. बरोबर. बरोबर आपण जे आहे ते घेऊन पुढे जाऊया. हे ठेवून देऊ बाजूला. ओके. बरोबर. ओके आता हे कशावर थापणार कशावर तू. आता हे माका ह्याच्यासाठी ना एक केळीचा पान द्या. ते आणलेच असशील ना तू हो बरोबर. म्हणजे काय हे बघ. हे बघा काय झालं, हुशार पट्टा कोकणात पट्टा. ना माणूस म्हणजे हुशारच हो हो, हो, असं का. हा ओके आता ह्याच्यावरती आपण हे वडे थापून घ्यायचे. सुप्रिया बघतेस ना हो हो अगदी. तुझ्या डोळ्यावर असं नाही मला आनंद भयचकित आहेस तू. नाही नाही मला आनंद होतोय कारण आता त्याची बायको घरी ही हा काय गेल्यावर कामाला लागणार आहे. नाही हे तिकडे बनवलं आहे हा. होय बनवा बरोबर. ओके हा कुठल्या देशाचा हा नकाशा आहे. आणि तो बोटाने करतो हे फार महत्वाचं आहे. हा मी आता हे निघणार नाही अशा पद्धतीने केलं. नाही नाही आता निघतं ना मग बघा नक्की निघता का? की नाही बघा. निघतं मग कमाल असं झालं. का. हे कर मिक्स करायला. हा. माझ्या पाठीशी दामले उभे असल्यामुळे माका तसं काय आणि माझ्या पाठीशी सुप्रिया उभी असली. प्रॉब्लेम नाही. तेल तापलं आता. हा 2 तास झाले ना का असू दे तिला पण देऊया आपण. नाही एक देऊया ना. मग नाही तर देऊया आपण- म्हणजे मी 2 खाणार आणि 1 तुम्हाला अर्धा देणार. अगं डायटिटीवर आहेस ना तू. चालेल आज आज सुटलं आज चालेल मला. आणि कसा आकार जर बरोबर इलो तर लोक का पुरी म्हणतील. हा वडो म्हणण्यासाठी आपण ओबडधबड आकाराचेच करायचे. हा हो का? असं. मुद्दा बघा लक्षात सुप्रिया लक्षात ठेव. हा बरोबर. हे नवीनच शिकले रे मी तुझ्याकडनं. घे. बस झाले तिथ ना. चला हाय शाबाश. बस आता हे सोडा. सोडू ना. हे शाबास. वा जमलेलं आहे तुला. चांगलं म्हणजे काय तू बघ आता हे खाल्ल्यानंतर तुझं नाक 3 किलो वजन वाढला तर माका विचार. बापरे मग नको रे बाबा. आता पुढं काय हे खायचं कशाबरोबर पण मला अजून सांगितलं नाहीये. हे खरं सांगू का हा कोकणात आहे ना सकाळी उठल्यावर कोरा चहा हा म्हणजे बिन दुधाचा. हा, हा. पातीचा चहा असतो ना आपला गवती चहा. हा. आणि फॅशनेबल लोक त्याला ब्लॅक टी असं ब्लॅक म्हणतात. टी हा पण तो कोरा चहा हा. त्याच्याबरोबर हे वडे वडे म्हणजे- खाण्याची मजा ना. आणि ते चुलीजवळ असं बसायचं आणि मग तिथेच खायचं म्हणजे शेकोटी पण घ्यायची आणि तो असा गरम गरम चहा. बरं मी काय पण म्हणतो कारण आता अगदी चहा- मजा येऊ ना तुमका तर रात्री बनवलेली जी कोंबडीचं रस्सा असतं ना तो तसंच ठेवायचं मग सकाळी असं सुको होता त्याच्याबरोबर खाण्याची मजा. आता हे झालंच. झालेले आहेत. चला तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. भोपळ्याचे वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भोपळ्याचा किस, रवा, तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, गूळ आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये भोपळ्याचा किस आणि गूळ घालून मिश्रण शिजवून घ्यावं. हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, रवा आणि मीठ घालून ते एकजीव करून मळून घ्यावं. केळीच्या पानावर या मिश्रणाचे वडे थापून घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून भोपळ्याचे वडे खुसखुशीत तळून घ्यावेत. चला सुप्रियाने अतिशय कॉन्फिडेंटली भाजी आणि दिग्याने बनवलेली
त्याने तर प्रचंड कॉन्फिडन्स चेहऱ्यावर दिसत होता, त्यामुळे त्याचा पदार्थही उत्तम झाला असणार. आपण पहिल्यांदा सुप्रियाची भाजी हो हो हो. काय हो आहे म्हणजे भयंकर तिखट आहो. स्वभावाप्रमाणे पदार्थ बनवलेले आहे मी. पण टेस्टी झाले. चालेल की नाही? या. मग काय आहे? ह्याका घागरे असं म्हणतात, बरं, पण आम्ही एका म्हणतो भोपळ्याचे वडे. म्हणजे घागरे सुद्धा म्हणतात त्याला. घागरे सुद्धा म्हणतात. कोकणची परंपरा आहे तशी. हम्म. म्हणजे बघा, तुम्ही पातेल्यात घेतल्यानंतर त्याला आपण शिरो म्हणतो, पण तो द्रोणात गेल्यानंतर त्याचा प्रसाद होता. तांब्यात असापर्यंत पाणी असता, पण पळीत गेल्यानंतर त्याचा तीर्थ होता. वा वा, सुंदर वड्याचे झालं घागरे. की काय? हम्म. बायकोला तर सांगतेच मी, मग सुंदर जेवण बनवतो. जमलं. हा. तुमच्या दोघांच्याही वाटचालीला माझ्या खूप मनापासून शुभेच्छा. खूप छान छान कामं तुम्हाला मिळू देत. चांगले चांगले रोल तुमच्यासाठी लिहिले जाऊ देत. थँक्यू. आणि ते लिहिले तर तुम्ही आपोआप नीट करालच, उत्तम करालच. मनापासून शुभेच्छा. थँक्यू. परत एकदा सुप्रिया तुला सुद्धा. आणि इथे वेळात वेळ काढून आल्याबद्दल आमच्याकडून एक छोटीशी प्रेमाची भेट. आणि बहुतेक घड्याळ असावं, काय तू आता इतकं काम करतोयस तर घड्याळची तुला गरज लागेल, म्हणजे वेळेत पोहोचण्याची. बरोबर की नाही? आणि हे तुलाही, कारण तुझंही काम जोरात चालू आहे. तुम्हाला दोघांनी परत एकदा मनापासून शुभेच्छा. बादशाह मसाले प्रस्तुत आम्ही सारे खवयच्या या कोकणी महोत्सवाच्या या भागात मी इथेच थांबतो. आपल्याला पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. मालवणी नाटकाचा झेंडा संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे, तर परदेशात सुद्धा रोवण्याचं अतिशय महत्वाचं काम बाबूजींनी केलं. तर अशा बाबूजींचा मुलगा आमच्याबरोबरच आज काम करतोय. फक्त तो निर्माता म्हणून काम करतोय. प्रसाद कांबळी. प्रसाद, तुझं मनापासून स्वागत. नमस्कार. बरं, मला सांगा, तू खवय्यांना काय काय दाखवणार आहेस? जिरा मिरी कढी आणि कोळ्याचे पोहे. आम्ही सारे